आम्ही ई-KYC ची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण त्यांचं ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्या तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही ऐकलंच असेल आदिती तटकरे त्यांनी ई-KYC बद्दल काय म्हणाल्या ते मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो. फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला का नाही. तर चला सुरू करूया. आदिती तटकरे काय म्हणाल्या तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींना ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कारण राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना भगिनींना आता ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी आणि सुलभ असून योजनेच्या पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्या भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या पोस्ट करत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबत शासन निर्णयाचे परिपत्र देखील जारी करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण येण्यात आहे. दरम्यान 2 महिन्यात ई-KYC न केल्यास पुढील कारवाईस जे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, अशी महिला देखील परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांनी तातडीने आपली ई-KYC पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला खुशखबर? असेच दररोज मी लाडक्या बहिणींच्या बातम्या घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. लगेच थोड्या वेळात व्हिडिओ येत आहे. ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे आणि कमेंट करून नक्की सांगा आपण कुठून आहात.